कुकडी कालव्याद्वारे दुसरी उन्हाळी आवर्तन सुटले. एकूण 18 दिवसांचे आवर्तन असून श्रीगोंद्याच्या वाटेला किती पाणी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. कुकडी लाभ क्षेत्रात सर्वाधिक सिंचन श्रीगोंद्याला तालुक्याला आहे. मात्र दरवर्षी तालुक्यावर अन्याय होतोय. पुण्याच्या नेत्यांच्या तावडीतून आवर्तन घेणे तसे आपल्या नेत्यांना जड जाते. उच्च पातळीवर निर्णय झाला तरच पाणी मिळते आणि त्यात कमी जास्त असं असताना मागील आवर्तनात 9 दिवस पाणी ठरले असताना फक्त 6 दिवस पाणी मिळाल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या पाणी सुटले असले तरी श्रीगोंद्यात राजकीय नेते अतिउत्साही कार्यकर्ते आपल्या नेत्यामुळे पाणी सुटल्याचा कांगावा करताय. तर सोशल मीडियावरही अमरीतुमरी होत आहे. मात्र पाण्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येणारे नेते सर्वांना पाणी मुबलक मिळेल का आणि नाही मिळालं तर याची जबाबदारी घेणार का असा प्रश्न शेतकरी वर्ग विचारताना दिसतोय. हे आवर्तन 18 दिवसांचं असून सुरुवातीला 700 क्युसेस पाणी सोडलंय तर काही तासांनी 1400 क्युसेसनी वाढवण्यात येणार आहे. जर पाऊस झाला तर आवर्तन वाढून दिले जाईल आणि शेतीसाठी आवर्तन सुरू राहील असं कुकडी पाटबंधारे विभाग श्रीगोंदा प्रभारी कार्यकारी अभियंता बबनराव वाळके यांनी सांगितलंय. जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा.